गुजरात कोदेश्वर ते अरुणाचल किबंतू हे अंतर 4000 किलोमीटरचं आहे आणि हा सायकल प्रवास करणारा आपला सचिन कमलाकर कवळी आगाशीचा माणूस, त्यामुळे त्याचा हा विशेष सन्मान मी सन्माननीय नगरसेवक डॉमिनिक रुमाव साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते करूया. जोरदार टाळ्या. अगदी 4000 किलोमीटर सायकलने प्रवास, हे विशेष कौतुक करतोय आम्ही. सचिन कमलाकर कवळी यांचं एक वेगळं पॅशन असावं लागतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. ध्येयवेडा माणूस आहे. आपलं सगळं घरदार विसरून आपल्या ध्येयपूर्तीसाठी या माणसानं हा प्रवास केला आणि त्याच्या मनात जे आपल्याला आवडतं ते त्यांनी करून दाखवलंय. जोरदार टाळ्या एकूणच सचिन कमलाकर कवळी यांच्यासाठी. आणि 40 दिवस हा प्रवास होता मित्रांनो, लक्षात घ्या. अभिनंदन तुमचं आणि निश्चितच पुढील तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. महत्वपूर्ण एक क्षण. सर्व मान्यवरांचे सन्मान झालेत. निश्चितच आपले उपमहापौर इथे उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी देखील त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला दिलं होतं. मात्र चला आता वळतोय. निश्चितच रियान डिकुना इथे उपस्थित आहेत. आपली कामगिरी निश्चितच ते चांगल्या पद्धतीने इथे सांगतीलच, कारण पिकल बॉल एक वेगळा खेळ आहे आणि अगदी देशस्तरीय लेवलवर ती चांगलं प्रदर्शन करते. या ऐकूया तिच्याच मुखातून तिचा हा खास प्रवास. तिची खास कामगिरी जर बघायचं झालं तर सिल्वर मेडलिस्ट आहे. 8 नॅशनल पिकल बॉल चॅम्पियनशिप हरियाणा येथे जी झाली होती. बेस्ट ॲथलीट अवॉर्ड ऑफ द इयर सेंट अँड्रूज कॉलेज बँड्राचा मिळाला आहे. प्लेड MCA अंडर-19, रिप्रेझेंटेड वुमन फुटबॉल सिनियर नॅशनल टीम, रिप्रेझेंटेड स्टेट हॉकी टीम. म्हणजे फक्त एकच खेळ नाही तर सगळे खेळ अगदी मनापासून. अभिनंदन तुमचं आणि प्लीज आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. ओके, गुड इव्हनिंग एव्हरीवन. सरांनी सगळं सांगितलंच आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे त्यांचं खूप आभार की मला संधी दिली इकडे यायची. अँड ज्या टीम्सने पार्ट घेतला अँड ऑल्सो द विनिंग टीम्स, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऑल. अँड ऑल्सो हारणे जिंकणं हे दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. बट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा एव्हरी मूवमेंट एन्जॉय करा, कारण दिवसापेक्षा आठवणी जास्त राहतात. ओके, सो वेन एवर यू आर ऑन द फील्ड एन्जॉय एव्हरी मूवमेंट बिकॉज द डे लास्ट फॉर like you can say the whole day, but the memories which we keep, it lasts longer. So once again thank you for having me here. Thank you so much. धन्यवाद मॅडम, आपल्या मनापासून आभार. चला लगेच आम्ही माईक सुपूर्द करतोय सन्माननीय उपमहापौर मार्शल दादा लोपिस यांच्याकडे. साहेब प्लीज, कारण पहिल्या दिवशी आपण मनोगत व्यक्त केलं, मात्र आता मला काहीतरी वेगळं ऐकायचं आहे, त्यामुळे साहेबांना विनंती करतोय की लगेच आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. MCC क्रिकेटने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आणि आजच्या या बक्षीस समारंभासाठी उपस्थित सर्व व्यासपीठ आणि माझ्या प्रिय खेळाडू मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आहे. या MCC क्लबचेही अभिनंदन करतो. खूप चांगलं आयोजन नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला मी प्रॉमिस करतो आहे की पुढच्या वर्षी नक्कीच या ग्राउंडमध्ये काहीतरी तुम्हाला चेंजेस दिसतील. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे की या वसई तालुक्यात आपण काहीतरी नवीन करायचं आहे आणि आपण ईस्ट वेस्ट म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे 4 ते 5 ग्राउंड येत्या 1-2 महिन्यामध्ये आपण महासभेत त्याचा ठराव घेऊन एक चांगले क्रिकेट ग्राउंड आपल्या लोकांसाठी आपल्या खेळाडूसाठी नक्कीच बनवणार आहोत. जर आपण चांगला प्लॅटफॉर्म या वसई तालुक्यात आपल्या प्लेयरला दिला तर नक्कीच आपले खेळाडू पुढे IPL नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू बनू शकतात आणि त्यासाठी नक्कीच वसई विरार शहर महानगरपालिका आपल्याला नक्कीच मदत करेल. मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं 1990 साली ज्या वेळेला आप्पांनी कला क्रीडा महोत्सवचा ओपनिंग केला आणि कला क्रीडा महोत्सव चालू केला त्यावेळेला खूप लोकांचे
प्रतिसाद आले की आमदारांनी रोड रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर यावर भर द्यावी, परंतु त्याचं एक चांगलं विजन होतं की ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ सिटीजन, लोकांना सगळ्या बाबतीत विकास करणं गरजेचं आहे. आणि त्याच कला क्रीडामध्ये खेळलेला आनंद मिनेजीस ज्या वेळेला सिडनी ऑलिम्पिकला खेळला त्यावेळेला लोकांनी सांगितलं जर कदाचित या मुलाला वसई तालुक्यात प्लॅटफॉर्म मिळाला नसता तर हा मुलगा सिडनीपर्यंत खेळू शकला नसता. त्याच पद्धतीने आपण बघितलं मागच्याच महिन्यात आयुष म्हात्रे ज्यांना चांगला प्लॅटफॉर्म वसईत मिळाला आणि त्यानंतर आज तो अंडर-19 टीममध्ये खेळून आपल्याला वर्ल्ड कप मिळवून दिलं. असे अनेक प्लेयर आपल्याला यापुढे घडवायचे आहेत आणि वसई विरार शहर महानगरपालिका नक्कीच आपल्याला साथ देईल. माझ्या सगळ्या खेळाडूंना एक प्रश्न आहे आणि एक तुम्ही जर गोल आपल्या समोर ठेवून जर तुम्ही फोकस केला तर नक्कीच यू विल अचीव युअर गोल. आणि डिसिप्लिनने खेळत जा. ज्या व्यक्तीकडे डिसिप्लिन असतं ती व्यक्ती नक्कीच मला वाटतं पुढे पुढे जाऊ शकते. आज ही रायन डिकोना इकडे आहे, ती बोलली जरी चांगली नसती तरी मला वाटतं जो व्यक्ती कमी बोलतो तो प्रॅक्टिसमध्ये खूप चांगला असतो आणि खेळाडू कमी बोलतात आणि कृत्य चांगलं करत असतात. आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि नक्कीच यामधले काही प्लेयर येत्या 1-2 वर्षात आम्हाला IPLमध्ये दिसू दे. त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका नक्की आपल्या पाठीशी असेल. थँक्यू. धन्यवाद साहेब, अतिशय योग्य म्हणालात. आणि निश्चितच जर सरकार आपल्या पाठीशी तयार आहे तर मग काय डर आहे. थँक्यू व्हेरी मच. चला आता विशेष सन्मान करूया ज्या लोकांनी ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली आहे. चला एक जोरदार सत्कार करूया आपला गुणलेखक मित्र आदेश पाटील. त्याला विनंती करतोय या मुख्य मंचावर आणि सन्माननीय राजेश वर्तक साहेब यांना विनंती करतोय त्याच्या शुभ हस्ते आपण आदेशचा विशेष सन्मान करूया. 4 दिवस गुणलेखन झालंय, अफलातून अपडेट्स दिलेत आणि सुवासच्या अक्षर आहे. जोरदार टाळ्या. आदेश साडी मथाडे गावचा हा सुपुत्र. वेल आदेश, कीप इट अप. आणि तुझी सेवा अशीच आमच्या MCC ला मिळत राहो, त्याबद्दल तुझं मनापासून आभार. अजून एक विशेष सन्मान, जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ती साऊंड सिस्टम. जयेश वर्तक, बिपिन भोईर टीम, वैभव पाटील. चला या प्रतिनिधी या लवकर, त्यांचाही विशेष सन्मान. काय अफलातून DJ वादन झालंय, सगळ्या गोष्टी अगदी नवीन आणून दिलेत. जोरदार टाळ्या एकूणच भोईर टीम साठी. त्यांचाही विशेष सन्मान आम्ही जयेश वर्तक यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते या. बंधू जयेश वर्तक यांचा खास सन्मान. धन्यवाद. चला पुढील विशेष सन्मान आहे तो म्हणजे DBN लाईव्ह. काय अफलातून लाईव्ह टेलिकास्ट तुमचे परफॉर्मन्स पुन्हा पाहायचे असतील तर DBN लाईव्हला सबस्क्राईब करा. विनंती करतोय प्रवीण पाटील आणि टीम धनंजय आहे तिथे, त्यांचा विशेष सन्मान दयानंद पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते DBN लाईव्ह साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून लाईव्ह टेलिकास्ट अगदी इंटरनॅशनल पद्धतीचं हे लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळालंय. आपलं नाणं खणखणीत वाजवतात आणि निश्चितच सपोर्टची गरज आहे. वेल डन धनंजय आणि कीप इट अप. चला आता विशेष सन्मान करूया आपल्या पंचांचा. 3 पंचांची अप्रतिम कामगिरी राहिलंय. सर्वात अगोदर बोलूया परशुराम पाटील सर, या प्लीज. गंभीर कुठे आहेत सर, त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. मी भरतबाईंना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करूया. पंच परशुराम पाटील या सर, पुढे या. मनापासून कौतुक आपलं सर. विशेष मागणी असलेले पंच आपले परशुराम पाटील सर उर्फ गंभीर. अजून एक सिनियर पंच जयप्रकाश सर, अफलातून कामगिरी राहिलंय. स्वतः एक उत्तम लेदर बॉल क्रिकेटपट्टू, वयाच्या या वयात नाही आहे सर, त्यांचा सन्मान स्वीकारतायत निश्चितच गंगाधर. जयप्रकाश सरांचा सन्मान गंगाधर स्वीकारतायत. त्यांच्याच गावचे एक अफलातून क्रिकेटपट्टू, स्वतः देखील एक उत्तम पंच आहेत. मी विनंती करतोय भरतभाईंनाच विनंती करतोय आपल्या शुभ हस्तेच करा प्लीज. भरतभाईंच्या शुभ हस्ते खास सन्मान होत आहेत. तसेच खालीद सर आपण या.
अगदी रोजे सुरू होते तरी देखील कमिटमेंट दाखवले. जोरदार टाळ्या खाली स्तरासाठी भरतभाईने विनंती करतो. भरतभाई तुमच्या शुभ हस्ते करा प्लीज. पुन्हा एकदा ईद मुबारक सर. मनापासून कौतुक. जबरदस्त एफर्ट राहिलेत त्यांचे. थँक्यू. चला आता वळतोय या एकूणच फायनल मॅच. मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज आहे का? फायनल मध्ये कोणी काम केलंय? 50 धावा कोणी बनवलेत? भार्गव पाटील. त्याला कॅश प्राइज सुद्धा आहेत. अफलातून षटकार ठोकले. ते कॅश प्राइज सुद्धा आम्ही त्याला हँडओव्हर करतोय. विशालजी राऊत यांना विनंती करतोय त्याच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच भार्गव पाटील. 50 धावा 3 षटकाची मॅच होती. अगदी 13 चेंडूमध्ये 50 धावा केल्या. आणि युटी एंटरप्राइजेस करून षटकारांसाठी जे कॅश प्राइज आहेत ते देखील त्याला हँडओव्हर करतोय आम्ही. तस्मय भूषण वर्तक यांच्याकडून आणि भूषणबाई तिथे आहेत त्यांच्याकडून देखील हे खास पारितोषिक. थँक्यू. आता वळतोय उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे. या किताबाचं स्वरूप जर बघितलं तर द पेस्टल स्टुडिओचे प्रतीक वर्तक यांच्याकडून एक खास बॅट आहे. तसेच ट्रॉफी देखील आहेत. अमित बालचंद्र चुरी वाणगाव यांच्याकडून हे पारितोषिक देतील. सन्माननीय प्रफुल्लजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय. एका क्रिकेटरकडून हे पारितोषिक दिलं जात आहे ही चांगली गोष्ट आहे. प्रफुल्लजी यांचे देखील आभार. तर या मालिकेत ज्याचा नावाचा डंका होता, ज्यांनी सातत्यपूर्ण बॅटिंग केली, तो बॅटर ठरलाय उत्कृष्ट फलंदाज धानिवचा ब्रँड विश्वनाथ जाधव. ही खास बॅट आणि ही खास ट्रॉफी विश्वनाथ जाधवला प्रदान करताना आनंद होतोय आम्हाला. अफलातून क्रिकेटपटू. आदिवासी क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर. NPL ची स्पर्धा असो, अगदी आकाशी देशात जाऊन दणका दाखवलाय. सुप्रीमो असो, कार मिळवलंय, सगळ्या गोष्टी मिळवल्यात आयुष्यात. अगदीच जर थोडस उपवासाने सांगायचं झालं तर त्याची बायको त्रस्त असते. किती ट्रॉफ्या घरात आणतो. जोरदार टाळ्या विश्वनाथ जाधव साठी. चला वळतोय उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे. डॉक्टर प्रशांत पाटील साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते हे एकूणच पारितोषिक देण्यात यावं. त्याची गोलंदाजी म्हणजे समोरच्या बॅटरसाठी कर्दनकाळ ठरली. ज्या खेळपट्टीवर धावांचं रांधण होतं त्या खेळपट्टीवर त्याने धावा रोखल्या, त्याने विकेट मिळवल्या. या गोलंदाजा संघाचं नाव आहे अष्टविनायक बॉयज आणि गोलंदाज आहे अक्षय राजभर. ज्यांनी विकेट घेतल्या मनभर तो अक्षय राजभर. बघा सध्या त्याच्या चेहऱ्यावर असे भाव आहेत, अरे यार मैंने कुछ किया क्या. अक्षय राजभर ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. वेल डन अक्षय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आता आपण देतोय. सन्माननीय ज्योती कडू मॅडम, माजी पंचायत समिती सदस्य वसईच्या ज्योती कडू मॅडमना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील पुरस्कार देऊया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यावेळेला संघ आहे तो म्हणजे साईनाथ अर्नाळा. खेळाडू आहे प्रमोद लिली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या प्रमोद तिकडे का बसलात. प्रमोद ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अफलातून झेल टिपले प्रमोद. जबरदस्त धावा वाचवल्या आपल्या टीम साठी. तो ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ज्योती कडू मॅडम, माजी पंचायत समिती सदस्य वसईच्या, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. वेल डन प्रमोद. आता मी सन्माननीय नगरसेवक स्वप्नील कवळी सर यांना विनंती करतोय त्यांनी पुढे यायचे आहे. तसेच आपले उत्कृष्ट मालिकावीर या किताबाची जी सायकल आपल्याला दिसते त्याचे स्पॉन्सर भूषण भाऊ वर्तक यांना देखील विनंती करतोय त्यांनी पुढे या. या मालिकेत तो आला, त्याने पाहिलं,
त्याने जिंकलं. तो खेळाडू आहे. थांबा जरा, हे पारितोषिक अधिक वर घेतोय आम्ही. चला विचारू मी कोण असेल तो. नाही यार, भार्गवला सगळं कसं द्यायचं. मी मगाशी म्हटलं ना, कॉमेंट्री करताना एक गोष्ट सांगितली, रत्नागिरीवरून थेट गाठली आगाशी. भार्गव पाटील ठरलाय मालिकावीर. थँक्यू डीजे. आता बघा, तो घरी सायकलवरून जाणार, अगदी दिवाणमान. वेल डन. भार्गव पाटील ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. एमसीसी आयोजित या स्पर्धेचा. वेल डन भार्गव. सध्या एकूणच आपण बघतोय त्याची कामगिरी जबरदस्त आहे. आपल्या वसई विरारचं नाव देखील तो टेनिस बॉलच्या ग्रामीण क्षितिजावर करतोय. भार्गव थांब मित्रा, म्हणून मी निवड करत नव्हतो. बघा, 2 टू व्हीलर आहे, सायकल आहे. बोलायला शिका मित्रांनो. तुम्ही वरचं क्रिकेट खेळताय आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सध्या सर तुम्हाला माहीत असेल की बोलावंच लागतं. शिका मित्रांनो, शिका, एवढंच सांगेन. चला वळतोय पुढच्या किताबाकडे. आता वळतोय तृतीय पारितोषिक विजेता संघ. खास पारितोषिक आहे. तसेच आपण बघतोय अर्नाला सोशल वेलफेअर असोसिएशन तर्फे एक खास रोपटं सुद्धा आहे. ते रोपटं सुद्धा आपण प्रदान करणार आहोत विजेत्या संघांना. तर तृतीय विजेता संघ ठरलाय तो म्हणजे टीम साईनाथ अर्नाला. टीम कॅप्टन संदीप करवा, सर्वांनी पुढे या आणि ही ट्रॉफी स्वीकारा. संदीप अगोदर ये प्लीज, माझ्याशी हितगुज साधायचं आहे तुला. ही ट्रॉफी स्वीकारण्या अगोदर संदीप प्लीज ये. टीम कॅप्टन, अरे ये ना भाई. संदीप ये मित्रा. चांगली स्पर्धा झाली आणि तुमचा परफॉर्मन्स देखील चांगला झालाय. बघा, ही अशी आम्ही ट्रॉफी देणार नाही आहोत. ये मित्रा. अभिनंदन मित्रा तुमचा. आणि निश्चितच एवढा चांगला उत्साह, एवढा चांगलं मैदान आणि तुमचा खेळ देखील अतिशय चांगला राहिलाय. मात्र 2 वर्ड्स, फक्त 2 वर्ड्स, जास्त काही नाही आहे. काय म्हणशील, तुझा एक्सपिरियन्स कसा राहिलाय आणि स्पर्धेविषयी? टुर्नामेंट खूप चांगली होती आणि खेळायला खूप मजा आली. आवडलं का? चला ट्रॉफी आपण देतोय. मी विनंती करतोय सन्माननीय ज्योती दीपक म्हात्रे मॅडम आणि तसेच नगरसेविका रंजना मॅडम, तसेच या दोन्ही मॅडमना विनंती करतोय, नगरसेविकांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात यावं. 30,000 रुपयाचा खास चेक आहे, ही ट्रॉफी आहे आणि त्या चेकवर 70 सिग्नेचर आहे. आणि हे खास 30,000 रुपयाचं रोख पारितोषिक ज्योती म्हात्रे मॅडम यांच्याकडूनच आम्हाला पुरस्कृत झालंय आणि त्याच्यावर मोहर उमटवले टीम साईनाथ अर्नाला. अभिनंदन. अर्नाला वेलफेअर असोसिएशनचं ते एक रोपटं सुद्धा द्या प्लीज. संकेत. अभिनंदन. आणि हे खास रोपटं आहे, लक्षात घ्या. सध्या उकाडा वाढतोय, झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश अर्नाला वेलफेअर असोसिएशन देत असं. एकदा जोरदार टाळ्या अर्नाला वेलफेअरसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. अभिनंदन अर्नाला टीमचं. साईनाथ अर्नाला पहिल्या दिवशी काय अप्रतिम खेळ, एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये त्यांचा झाला. अभिनंदन तुमचं. चला लगेच वळतोय द्वितीय पारितोषिक विजेता संघाकडे. रोख रक्कम 50,000 रुपये आणि ही जळालती MCC ट्रॉफी, त्याबरोबर अर्नाला वेलफेअर असोसिएशनचं हे खास रोपटं अगदी मुलुंडपर्यंत न्यावंच लागेल तुम्हाला. गजानन मुलुंड उपविजेता संघ. सर्वांना विनंती करतोय, शिवाजी पाडेकर अँड कंपनी, सर्वांनी या आणि एकूणच हे पारितोषिक स्वीकारा. सन्माननीय अभिजित सांगळे सर तसेच नगरसेवक डॉमिनिक रुमाव साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. हे द्वितीय पारितोषिक आपल्याला निश्चितच अभिजित सांगळे साहेबांच्या वतीनेच पुरस्कृत झालंय. रोख रक्कम 50,000 रुपये आणि मानकरी ठरलेला संघ आहे टीम गजानन 11 मुलुंड.
शिवाजी पाडेकर. लक्षात घ्या हे अबो 45 चे खेळाडू आहेत. अगदी काही खेळाडू तर 50 च्या पलीकडचे आहेत. अभिनंदन या संघाचं. सर्वांनी या. श्रेयश कुठे आहेस? ये प्लीज, सर्वांनी या. लक्षात घ्या तुम्ही विजेते आहात, अगदी विजेते आहात. ये शिवाजी पाडेकर या प्लीज. शिवाजी पाडेकर कर्णधार इथे माझ्या समवेत आहेत. चला या. श्रेयश कुठे आहे? श्रेयश ये इकडे जरा प्लीज. ये पार्थिवजी तुम्ही स्वीकारताय नो डाऊट. मात्र ये श्रेयश, हा फोटो घ्या अगोदर. अभिनंदन. इथे एकूणच आपण बघतोय या संघाचं. मात्र ट्रॉफी घेऊन जाण्या अगोदर श्रेयश इंदुलकर जरा प्लीज या प्लीज. सर्वांनी थांबा तिकडेच नो डाऊट. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्या समवेत मुंबई क्रिकेटचा स्टार खेळाडू श्रेयश इंदुलकर आहे. गेली कित्येक वर्षापासून सातत्याने, जर मी चुकत नसेल तर मागच्या 30 वर्षापासून श्रेयश क्रिकेट सुरू आहे आणि सातत्याने चांगलं क्रिकेट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, श्रेयश म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा जेंटलमन खेळाडू. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. आज तो 40+ क्रिकेट देखील एन्जॉय करतोय. काय एक्सपिरियन्स राहिला आहे या 2 दिवसाचा तुझा? एक्सपिरियन्स फार छान होता. MCC क्रिकेट क्लबचं खूप खूप आभार. त्यांनी फार चांगली टुर्नामेंट भरवली. ह्याच्या पुढे पण तुम्ही अशी टुर्नामेंट भरवा आणि एक 40+चा हाफ देऊन आम्हाला नक्की इथे खेळवायला बोलवा. खेळपट्टीचं मी काल पण बोललो होतो. खेळपट्टी अप्रतिम होती, कारण का ते खेळपट्टीनेच बॅट्समनला ॲक्च्युली थोडा जरा कॉन्फिडन्स देतो की आपण खेळू शकतो, आपल्याला ते पाहिजेत ते स्ट्रोक. तर निनाद राऊत, मला असं वाटतं त्यांचं नाव होतं खेळपट्टीसाठी. तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. बघा श्रेयसनं चांगली गोष्ट म्हणली. काल देखील त्यांनी ही गोष्ट सांगितली होती की खेळपट्टीनं आमच्यासारख्या निश्चितच 40+च्या क्रिकेटरला देखील चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. आता त्याच क्युरेटर त्याच सगळ्या ग्राउंड्समनचा, क्युरेटरचा आपण खास सन्मान करतोय. चला या सर्वांनी ही खास नावं निनाद राऊत, प्रितेश सुरी, आर्यन पाटील, दर्शन म्हात्रे आणि पुरापाडा मित्रमंडळ या सगळ्यांनी आपला खास सन्मान श्रेयश इंदुलकरच्या हातूनच आम्ही करतोय. लगेच या. ये आर्यन, निनाद राऊत या लवकर. सर्वांनी या प्लीज. जोरदार टाळ्या. अगदी ही विकेट 4 दिवस हल्ली नाही. पाण्याचा शिंपडा केला, त्याच्यावर रोलिंग केलंय. सुपर. वेल डन आर्यन, वेल डन निनाद, वेल डन दर्शन आणि पुरापाडा मित्रमंडळ. श्रेयशला विनंती करतोय तुझ्या शुभ हस्ते हे खास हा खास सन्मान होतोय. जोरदार टाळ्या आपल्या क्युरेटरसाठी, पिच क्युरेटरसाठी. अभिनंदन या सर्व मित्रांचं. धन्यवाद. चला आता प्रथम पारितोषिकाकडे वळतोय. त्या अगोदर कर्णधार, चला या लवकर. संतोष जाधव, पिना. काय अफलातून क्रिकेट राहिलंय. सर्वांनी या प्लीज. मात्र संतोष जाधव अगोदर या. मान्यवरांची खास उपस्थिती, सर्व मालविदी महिला मंडळ, सर्व एकूणच मालविदी मित्रमंडळ आणि क्रिकेट क्लब या सर्वांचं मनापासून आभार. या स्पर्धेत आम्ही भरपूर एन्जॉय केला, मनापासून आभार. आणि निश्चितच संतोष या प्लीज. अरे जिंकलं तर बोलायला काय हरकत आहे. थांब संतोष, मग तुझ्या जागी मी अमयला बोलवतोय. अमय चांगलं बोलतो. ये अमय, ये प्लीज. अमय ये. भाईंदरचा ब्रँड अमय आहे कसे. अमय युज टू आहे. काय बोलतो अमय? तर अमय काय म्हणतोय, चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिलाय नो डाऊट. मात्र मीरा भाईंदरचा ब्रँड तू या एकूणच स्पर्धेमध्ये दाखवलायस. कसं वाटलं इकडे खेळताना? एकूणच स्पर्धा कशी वाटली? खूप मस्त होतं आणि माझ्या टीमला पण थँक्यू बोलेन. सगळे आम्ही खेळत नाही एकत्र, पण आज खेळलो आणि एकदम युनिटीसारखी वाटली. एक गावसारखी टीम वाटत होती, तर मजा आली खेळून. आणि तुझ्या टीमचा जो सपोर्ट तर होताच नो डाऊट. मात्र MCC या टुर्नामेंट विषयी काय म्हणशील? खूप चांगले होते आणि मी तेच बोलत होतो, पिचचं पण चांगलं होतं. बॅट्समॅनसाठी तेवढी बेनिफिट होती जेवढी बॉलरसाठी होती, तर मजा आली खेळून. थँक्यू अमय आगाशे. चला आता
एक विशेष सन्मान आमच्याकडून राहिला गेला आहे आणि तो आहे आमच्या सरांचा संकेत पाटील यांनी जे 4 दिवस आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद आणि त्यांचा सन्मान आम्ही संदीप बंधू तुझ्याच असते जोरदार टाळ्या. धन्यवाद संकेत सर. थँक्यू सर, थँक्यू सर. बघा आमच्यासारख्या समालोचकांना एका गोष्टीचं ॲप्रिशिएशन मिळतं, तुमच्यासारख्यांचे अभिप्राय आणि तुमच्या सर्वांच्या टाळ्या. धन्यवाद, मनापासून कौतुक. 4 दिवस ही स्पर्धा जगलो अतिशय चांगल्या पद्धतीनं. मात्र एक गोष्ट अजून सांगेन, 4 दिवस माझ्या खडाळ कॉमेंट्रीला तुम्ही सहन केलं त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. चला आता एकूणच प्रथम पारितोषिक विजेता संघ त्याला मिळणार आहेत 1 लाख रुपये रोख. जे पारितोषिक आम्हाला प्राप्त झालं आहे सन्मान्य श्री राजाशेठ ठाकूर आणि ग्रुप विरार यांच्याकडून. हे पारितोषिक देण्यासाठी मी निमंत्रण देतोय सन्माननीय कल्पेशभाई शाह, संदीप भाऊ वर्तक आणि रियान डिकुना यांना विनंती करतोय आणि आपले सन्माननीय उपमहापौर मार्शल दादा लोपिस यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात यावं. चला टीम आहे ती म्हणजे अष्टविनायक बॉईज. सगळे खेळाडू या प्लीज आणि आसनस्थ व्हा आणि हे पारितोषिक स्वीकारा. चला सेलिब्रेशन टाइम. MCC चषक 2026 चा मानकरी टीम अष्टविनायक बॉईज. अभिनंदन. अजून या बाजूला या प्लीज. आणि मी तिन्ही संघांना विनंती करतोय मुलुंड टीम अर्णा टीम आपण या सर्वांनी जॉईन करा प्लीज. एक चांगली फ्रेम दिसली पाहिजे, 3 विजेते दिसले पाहिजे. मान्यवर या प्लीज, पुढे या, सर्वांनी या. पिण्या अमय बसून घ्या. तर ही आहे विनिंग टीम 2026 ची अष्टविनायक बॉईज. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. ही स्पर्धा इथे संपन्न झाली, 6वं पर्व इथे संपन्न झालं. तुमच्या सर्वांचा सपोर्ट, तुमच्या सर्वांचं प्रेम आणि निश्चितच मालविदे क्रिकेट क्लबला तुमचं हे प्रेम असंच मिळत राहील. याच सदिच्छा. भेटूया पुढच्या पर्वामध्ये. तोपर्यंत शुभरात्री. धन्यवाद. सर्व MCCच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय कुठेही जाऊ नका, आपलं बरंच काम बाकी आहे. Champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Pollard is a champion,